हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी स्वाती माझ्या विकुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। आणि आज ना सगळ्यात महत्त्वाचं एक काम करायला घेतलं मी, ते म्हणजे आता झाडं लावताना जेवढा इंटरेस्टनं लावतोत ना, तर त्याची काळजीसुद्धा तेवढाच इंटरेस्टनं घ्यायला पाहिजे। आणि मी हे तुम्हाला सांगते आणि मी स्वतःच हे केलं नाही। आता मी या घरात येऊन 2 महिने जवळपास होतात आणि 2 महिन्यांपासून या झाडांना एक 4 दिवस 5 दिवस आड पाणी देते आणि त्याच्याकडे बिलकुल असं लक्ष नाही, खतंसुद्धा टाकणं झालेलं नाही आहे। आणि त्यामुळे ना माझं भरपूर झाडांचा लॉस झालेला आहे आणि खूप झाडं ना मला फेकावीसुद्धा लागली। तर मग आज डिसाईडच केलं होतं, एका गुलाबाच्या झाडावरून एवढा सगळा गेम सुरू झालेला आहे, कारण त्या झाडाला आहे ना इतकी रूट बाउंडिंग झाली होती। आता आम्हाला आहे ना ते कशानं तरी फोडावं लागत होतं, इतकी जास्त रूट बाउंडिंग झाली होती आणि त्यामुळे ते झाडसुद्धा फेकण्यात गेलं। आता त्या झाडाला बिलकुल मुळंसुद्धा नव्हते आणि ग्रीननेससुद्धा त्याचा पूर्ण गेला होता। तर एका झाडाचं काम करायला गेले आणि एवढे झाडांचं काम पूर्ण करून टाकलं। आज ते इतकं मेस झालेलं आहे, ते आवरायचं आहे। पूर्ण झाडं झालेली आहे, त्यांची रूट बॉन्डिंग झाली होती खूप जास्त। त्याच्यामध्ये ह्या गुलाबाच्या झाडाचं पूर्ण डॅमेज झालेलं आहे। हे झाड तर फेकूनच द्यावं लागणार आहे। काही याची रिपोर्टिंग केली आणि काही याला फक्त त्याची आहे ना माती छान अशी सुट्टी सुट्टी करून घेतली, म्हणजे त्यांना सोपं होईल। आणि आता याच्यामध्ये एक लिक्विड टाकणार आहे झाडांची ग्रोथसाठी। ओके, आता ते काम झालं की लगेच आहे ना मी इकडं आंघोळ वगैरे केली आणि बाकी सगळं काम आवरून आता घरामध्ये आहे ना थोडेसे चेंजेस करायला पाहिजे। तर छान पण वाटतं, कधी ही गोष्ट तिथं कधी ही गोष्ट इथं ठेवून पाहिली ना तर आपल्याला लक्षातसुद्धा येतं की कुठल्या गोष्टी कुठं छान दिसतील। तर आहे ना माझा हा जो टेबल आहे ना तो साईडला होता थोडासा कॉर्नरला। तर आता मी डिसाईड केलं की ह्याला आहे ना इथं शिफ्ट करून पाहूया टीव्हीच्या खाली। आणि काही डेकोर आयटम मी ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत, ते आल्यानंतर या सेक्शनला आपण छान असं डेकोर करूया। तर माझं इथं ते करणं चालू होतं आणि मी थोडंसं बाजूला सरकले की आम्ही व्हिडिओ ऑन करून असा प्रकार करत बसतो काहीतरी। तर आता माझ्या घरामध्ये आहे ना असे भरपूर स्पेस, हॉलमध्ये तरी भरपूर स्पेस आहे। तर मी विचार करत होते की इथं आपल्याला नवीन नवीन काहीतरी करता येईल। तर आज तरी सफाई अभियान सुरू झालेला होता आणि सकाळपासूनच ना मी काही नाही तर काही काम काढून बसलेलीच आहे। तर हे ना इथलं पूर्ण जे टी व्ही सेक्शन आहे ना ते खूप दिवसांपासून धूळ खात होतं आणि खूप दिवसांपासून पाहत होते, पण टाईमही मिळत नव्हता। आणि इतक्यामध्ये कसं आम्ही थोडं बाहेरच होतो, तर घरामध्ये सुद्धा भरपूर दुर्लक्ष झालं होतं। तर मग सगळ्यात पहिले तर आज ना हे छान टी व्ही वगैरे सगळं क्लीन करून घेतलं। आणि जेवढ्या आपण डेकोरच्या वस्तू आणतो ना तर त्या दिसायला जेवढ्या छान दिसतात ना, त्याला क्लीन करणंसुद्धा आपल्याला कधी कधी तेवढंच अवघड पडतं, कारण त्यांना वेळोवेळी मेंटेनन्स द्यावाच लागतो। आणि बरोबरच ना घरातल्या घरात आपल्याला जेवणसुद्धा बनवायचं असतं, खायचंसुद्धा पाहायचं असतं। तर मग ते काम थोडंसं पेंडिंग ठेवून मी इकडे आहे ना थोडेसे नाश्त्यासाठी पोहे बनवायला घेतले। आणि परवा ज्या फ्रेम्स मागवल्या होत्या ना तर त्या आपण आज लावून घेऊया। आता हे किती दिवस जरी पेंडिंग ठेवलं ना तर ते तसंच पडून राहणार आहे, म्हणून आज लावूनच घेऊ फायनली याला। आता मी ना मागच्या व्हिडिओमध्येच तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की एका नांदेडमधील स्वस्त मार्केटमधून मी या फ्रेम घेतल्या होत्या। तर त्या जेव्हापासून आणल्या ना तेव्हापासून अशाच पडून होत्या। मी म्हटलं आज ना हे घरी आहे तर याचा मुहूर्त लावूनच घेऊ। आणि हे काम एकट्याचं नव्हतं, कारण मोजून वगैरे व्यवस्थित काम करायचं होतं, कारण खाली वरी कुठं इकडं तिकडं साईडला लागल्या जाऊ नये म्हणून मी आहे ना हे काम आज ह्यांनी असतानाच घेतलं। बरं, हे काय मला असं प्रॉपर कुठलं काम करू लागत नाहीत, म्हणजे फक्त असा हातभार लावतात। हातभार लावणं म्हणजेच त्यांचं ते काम केलं असं असतं। आणि तोपर्यंत तिकडं आहे ना मस्त असे पोहेसुद्धा बनवले। इथं गरमागरम पोहे आणि इथं वेदू रेडी आहे पोहे खाण्यासाठी। ओके, आणि इथं माझे व्हेजिटेबल्स स्टीम करून घेत आहे मी। तर व्हेजिटेबल्स पूर्ण स्टीम झाल्यानंतर खाऊया। आता सगळा नाश्ता झाला आणि मुलींना शाळेत पाठवण्यासाठी तयार करत होते, पण आज न राधवीचं थोडंसं हॉस्पिटलचं काम होतं। तर त्यासाठी हॉस्पिटलला जाण्यासाठी एकीचं काम होतं आणि दुसरी मागे लागली, आणि आज तिला कशीही सुट्टी घ्यायची होती म्हणून ती मागे लागलेली ॲक्च्युली।
घरातली ना भरपूर अशी छोटी मोठी कामं करून झालेली आहेत आणि आता तुम्हालाही माहिती आहे संक्रांत येत आहे, तर त्यासाठी ना थोडीशी अशी काहीतरी शॉपिंग करायला जाणार होते. तर शॉपिंग म्हणजे मला तरी जास्त काही घ्यायचं नाही आहे. हो, तसंच म्हणतो आपण की मला काहीतरी घ्यायचं नाही आहे, पण ना तिथं गेल्यानंतर काही नाही तर काहीतरी घेणं होतंच. तर आता फ्रेंडसोबत ना थोडंसं बाहेर जात आहे. तर तिला ॲक्च्युली शॉपिंग करायची आहे. तिला संक्रांतसाठी थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि माझं तरी ना यावेळेस संक्रांत मीन्स असं पर्सनली करणार नाही आहे मी. फ्रेंड्स आहेत त्यांच्यामध्ये कंबाईनमध्येच करणार आहे काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करून. तर छान असा त्याचा पण पुढचा एखादा ब्लॉग येईलच तुमच्याबरोबर. आणि घरातली आता सगळी कामं आवरलेली आहे आणि राधू, वेदू आणि तिचे पप्पा आहेत ना तिघं पण दवाखान्यात गेलेले आहेत हॉस्पिटलला. तर थोडासा राधूचा स्किनचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यासाठी ते दाखवण्यासाठी गेलेले आहे. तर ते येण्याच्या अगोदरच मी तसं येऊनच जाईल. माहिती नाही आता किती वेळ लागेल काही नाही. आणि थोडंसं तुमच्याबरोबरनं संक्रांतीचं नवीन नवीन काही आलेलं आहे का मार्केटमध्ये जे की आपण वाणामध्ये वगैरे देऊ शकतो असं काही, ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग आता फ्रेंड्सचा फोन येईलच थोड्या वेळात, मग मी निघते आणि आता तुम्हाला पुढचं दाखवते की काय काय आहे, काय काय नवीन आलेलं आहे. आणि अजून तुम्हाला आमचं वजीराबादचं मार्केटसुद्धा दाखवते की त्या मार्केटमध्ये कुठं काय आणि किती स्वस्त मिळतं ते. ओके, बाय. बघा, आजचा प्लॅन काय आमचा डिसाईड करून झालेला नव्हता. आम्ही जस्ट असं दोघींबरोबर आम्हाला टाईम स्पेंड करता यावा म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो. आणि बाहेर एकमेकींबरोबरनं टाईम स्पेंड करणं म्हणजे काय असतं, तर थोडीशी शॉपिंग, गप्पा आणि खाणं पिणं. तर स्टार्टिंगलाच आम्ही शॉपिंग सुरू केली आणि इथं आहे ना खूप छान छान टॉप होते. आणि त्याचबरोबर आमच्या वजिराबादमध्ये इतके सारे शॉप आणि इतकं सगळं तुम्हाला स्वस्तमध्ये मिळेल ना. तर असं हे बांगड्या पाहणं, टॉप पाहणं आणि लास्टला एक वेळ अशी आली की आम्ही शॉपिंग करून करून आता लास्टला आहे ना एकमेकींना विचारत होतो ऑटोला जाण्यासाठी पैसे आहेत ना. म्हणजे इतकी जास्त शॉपिंग केली आम्ही. आणि एका सेलमध्ये गेलो. सेलमध्ये सगळ्या वस्तू छान रिझनेबल रेटमध्ये होत्या. तर तिथंसुद्धा भरपूर अशी शॉपिंग केली. आता इथं आहेत ना हे वास जे आहेत ना इतके सुंदर सुंदर होते. आणि मी तरी आहे ना जास्त अट्रॅक्ट झाले ते म्हणजे या मग्सकडे, म्हणजे कॉफी मग्सकडे, कारण इतके छान आणि सुंदर होते. आणि त्याचबरोबर फक्त 30 रुपीजला एक मग पडत होता. क्वालिटीसुद्धा खूप सुंदर, जे तुम्ही डीमार्टमध्ये मॉलमध्ये घेतात ना ती क्वालिटी. आणि व्हेरायटीसुद्धा भरपूर होती. खूप छान छान क्यूट असे डिझाईन्स पण होते. आणि तिथं आहे ना आपल्याला मीन्स काही घेऊ नये असं डिसाईड केलं ना तरीही अशा छोट्या छोट्या वस्तू भरपूर दिसतात ज्या की आपण घेऊ शकतो. आता मी तुम्हाला इथं एक 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 करून 1-2-3 मग दाखवते जे की मला आवडले होते. आणि हे मग आहेत ना ॲक्च्युलीमध्ये खरंच खूप सुंदर होते आणि इतके हेवी वेटेड होते. त्यातले 1-2 घेतले. आणि आता हे जे डेकॉरचे वस्तू आहेत म्हणजे हे ना अशा टेबलवर वगैरे खूप सुंदर दिसतात. तर घेण्याचा प्लॅन होता, पण आम्ही एक्स्ट्रा खर्च खूप केला आणि त्यामुळे ते काही घेतलं नाही. आणि संध्याकाळी येताना लगेच भाजीपाला वगैरे आणून घेतला, कारण आज होता गुरुवार आणि गुरुवारच्या बाजारमधून जर भाजीपाला नाही आणला तर पूर्ण आठवडा मग भाजीपाल्यासाठी काहीच नसतं. म्हणून भाजीपाला वगैरे आणून घेतला तर त्याला लावून ठेवते. आणि असा होता आजचा आमचा छोटासा आणि क्यूटसा फ्रेंडसोबतचा डे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय एव्हरीवन.